पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 16. राऊंड टेबल कॉन्फरन्स 1. आता आपण सर्वांची व माझी जवळजवळ 5-6 महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून येते. गेल्या 2 वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते. मी केलेल्या कामगिरीच्या वाट्यापैकी कायदे कौन्सिलमधील कामास माझे मित्र डॉक्टर सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले. 1926 साली गव्हर्नरने मला बोलावून विचारले की मला अस्पृश्य वर्गातर्फे डॉक्टर सोळंकी यांना मुंबई कायदे कौन्सिलमध्ये निवडले तर त्यांचे व तुमचे कौन्सिलमध्ये जमेल किंवा नाही. यावर मी उत्तर दिले की डॉक्टर सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्याने कौन्सिल्समध्ये आमचे जमेल. मी थोडासा उद्धट व रागीट असा आहे. कौन्सिल्समध्ये असताना डॉक्टर सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष माझ्याकडून घडले असतील, परंतु डॉक्टर सोळंकीने मनात काही एक न बाळगता मनोभावाने मदत केली आहे व म्हणून कौन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉक्टर सोळंकी यांनाच आहे. कौन्सिलच्या बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फारच मदत केलेली आहे. श्रीयुत देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की जरी मी 5-6 महिन्यासाठी परदेशात जात असलो तरी एकमेकांच्या सहवासाने आमचे इतके तादात्म्य झाले आहे की देवांचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही किंवा आजपर्यंत हिंदूच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे माणसे झाली नाहीत. ते आम्हास शिवून घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही. या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके कोणत्याच साथीच्या रोगाने सुद्धा केलेले नाही. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही या हिंदू धर्माला चिकटून राहा. आज ज्या हिंदू धर्मात आम्ही 2000 वर्ष राहिलो, ज्याची उभारणी केली व ज्याचे रक्षण करण्याकरिता आमची संबंध आयुष्य गेली, त्याच हिंदू धर्मात आमची किंमत कवडी मोल आहे. आम्ही जो संग्राम चालविला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शेवाळ साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता नव्हे. आम्हाला ब्राह्मणांच्या घरात जावायचे नाही, आम्हाला सहभोजन नको, आम्हाला ब्राह्मणांच्या मुली नकोत. आमच्या समाजात का काही मुली नाहीत म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी की आमच्या बायांना संतती होत नाही, त्यांच्या पोटच्या पोरांना इंद्रिय नसतात, असे काही नाही. तर आजचा आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे. माझ्यासारख्याला सुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आलेला आहे. एवढेच नव्हे तर धर्मांतर सुद्धा करावेसे वाटते, परंतु तसे मी का करीत नाही. मी या नरकात का राहतो म्हणाल तर तुम्हा सर्वांना सोडून जावतच नाही. मी कुठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर जगू शकेन, परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जावत नाही एवढेच आहे. आणि दुसरे, मी जे काम हाती घेतलेले आहे ते मला शेवटास न्यायचे आहे. मी तुम्हाला इतकेच सांगतो की या धर्माच्या भानगडीत पडू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.